इंडियन ड्रेनेज सिस्टमच्या सिरीजमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण इंडियन ड्रेनेज सिस्टम मधल्या पार्ट 5 बद्दल बोलणार आहोत की या ड्रेनेज सिस्टम मधल्या एक्झॅक्टली ज्या बेसिक कॉन्सेप्ट्स असतात की व्हॉट एक्झॅक्टली वॉटरशेड एरिया, कॅचमेंट एरिया, कमांड एरिया, या सर्वांवरती आज आपण या लेक्चर सिरीजमध्ये चर्चा करणार आहोत. आय होप तुम्हाला ही लेक्चर सिरीज आवडत आहे आणि तुमचे बरेच प्रश्न, बरेच डाऊट जे एनसीईआरटी वाचत असाल तुम्ही तर ते क्लिअर होत असतील. जर नसेल तरी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, तुमच्या प्रश्नांच्या उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल. तर आता आपल्या या लेक्चर सिरीज 4th लेक्चर सिरीज मध्ये आपण बेसिक कॉन्सेप्ट्स पाहणार आहोत. व्हॉट एक्झॅक्टली ड्रेनेज सिस्टम इज, ड्रेनेज इज. तर पटकन कमेंट सेक्शन मध्ये मला ड्रेनेजची डेफिनेशन सांगा. दिस इज आवर 3rd लेक्चर. वी आर गोइंग टू रिवाइज दी ड्रेनेज. तर इथे पहा, व्हॉट इज ड्रेनेज? अ फ्लो ऑफ वॉटर थ्रू अ वेल डिफाइंड चॅनल that is called as drainage, and that continuous network is called as drainage system. आता इथे डायग्राम मध्ये पहा, सर्वांना व्यवस्थित डायग्राम दिसते? ही डायग्राम आहे आणि या डायग्राम मध्ये आपल्याला ड्रेनेज अँड ड्रेनेज सिस्टम लोकेट करायचं आहे. तर हे पहा, दिस इज अ ड्रेनेज फ्रॉम सोर्स टू एंड. रिव्हर जिथून ओरिजिन होतोय रिव्हर्सचा, नदीचा जिथून प्रवाह सुरू होतोय तो ती वॉटर डिस्चार्ज जिथे करते, ज्या समुद्रामध्ये येऊन ती समुद्राशी मिळते, तोपर्यंतचा वेल डिफाइंड वॉटरचा चॅनल जो असतो त्याला आपण ड्रेनेज असं म्हणतो. अँड दिस होल सिस्टम इज कॉल्ड ॲज ड्रेनेज सिस्टम. म्हणजे ही पूर्ण पाण्याच्या नदी प्रवाहाची प्रणाली जी आहे त्याला आपण ड्रेनेज सिस्टम म्हणतो. क्लिअर झाला? आता पहा, नेक्स्ट पहा, व्हॉट इज कॅचमेंट एरिया? अ रिव्हर ड्रेन्स द वॉटर कलेक्टेड फ्रॉम अ स्पेसिफिक एरिया which is called as catchment area, where rivers drains the water collected from the specific area. Specific area मधलं water जे आहे ते drain करते river, that is called as catchment area. And area drained by river and its tributary is called as drainage basin. For example, this drainage basin of a Ganga river and whole drainage basin from source to end, whole water flows from this channel, and that river and that drained area is called as, with their tributaries, not only a particular one river, with along with their tributaries, whole water channel flows in a particular direction is called as drainage basin. Okay, next, what is watershed? Watershed, इथे लाईन दिसते watershed ची. This is the watershed line. So what exactly watershed? पहा, the boundary line. This is the boundary line separating one drainage basin from the other is known as watershed. Particular drainage basin, एक ड्रेनेज बेसिन दुसऱ्या ड्रेनेज पासून सेपरेट करणाऱ्या लाईन्सला आपण वॉटरशेड असं म्हणतो. क्लिअर झालं वॉटरशेड? दिस इज द वॉटरशेड ऑफ दिस पर्टिक्युलर रिव्हर चॅनल. ओके, नेक्स्ट आपण पाहूयात 5th पॉइंट. द कॅचमेंट ऑफ अ लार्ज रिव्हर इज कॉल्ड ॲज रिव्हर बेसिन. द कॅचमेंट ऑफ अ लार्ज रिव्हर इज कॉल्ड ॲज रिव्हर बेसिन, while those with the small rivulets, ज्याला आपण rivulets असं म्हणूयात, and rills are often related as a watershed. Large river ला आपण river basin म्हणतो, and those who are a smaller river is called as watershed. There is however a slight difference between river basin and watershed. What is that difference? Is watershed are small in area while river basin is a large area. Okay, next पहा 6th point. The drainage pattern of an area is the outcome of the geological time period. आता हा जो पूर्ण ड्रेनेजचा सिस्टम तयार होतो, मागील लेक्चर मध्ये आपण पाहिलं की हा पूर्ण ड्रेनेजचा जो सिस्टम असतो, एखाद्या नदीची जी नदी प्रणाली जी तयार होते, मग त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी रिस्पॉन्सिबल असतात? तर फर्स्ट इज द पिरियड, सेकंड स्ट्रक्चर ऑफ रॉक, टोपोग्राफी, स्लोप, अमाउंट ऑफ वॉटर फ्लोइंग अँड द पिरियडिसिटी ऑफ द फ्लो. तर या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्यामुळे पूर्ण नदीची प्रणाली, नदीचा ड्रेनेजचा पॅटर्न जो असतो तो ठरला जातो. ओके, आता 7th इम्पॉर्टंट पॉइंट इज
a geometric arrangement of a stream in a region determined by slope. आता ही जिओमेट्री आहे, त्याची अरेंजमेंट आहे. This complete arrangement structure of the river is defined by its slope, differing rock resistance to weathering, and erosion, climate, hydrological variability and structural control of the landscape is known as drainage pattern. Means all the slope, rock resistance, weathering, erosional factors and hydrological variabilities are factors are deciding what kind of a drainage system river will form. तर या पद्धतीने आपण रिव्हर्सचे वेगवेगळे कॉन्सेप्ट्स आज इथे पाहिलेले आहेत. सो दीज आर दी बेसिक्स फ्रॉम रिव्हर ड्रेनेज सिस्टम. तर या पद्धतीने आपल्याला व्यवस्थितपणे या कीवर्ड समजलेले आहेत आणि आपण याच्यावरती डिस्कशन घेतलेलं आहे. काही विद्यार्थ्यांचे डाऊट असतील तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये कळवा. सिस्टमची सिरीज कशी वाटली त्याच्या पण तुम्ही प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता. अजून याच पद्धतीने तुम्हाला कोणत्या विषयावरती टॉपिक्स डिस्कस करायला आवडतील ते पण कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा. धन्यवाद.